नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी इथे पिझ्झा बनवलेला आहे। चला तर आपण याची रेसिपी पाहूयात। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, व्यवस्थित गाळून घेतलेला आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घालून घेऊयात आणि अर्धा चमचा इथे मीठ घालून घेऊयात। आपण थोडं दही घालून घेऊयात आणि आपल्याला पाण्यानं नाही, दह्यानंच हे भिजवून घ्यायचं आहे पीठ। याचा आपण गोळा बनवून घेऊयात। आपण थोडासा सोडा घालून घेऊयात। बघू शकता इथे एकदम थोडासा घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याचा आपण एक गोळा बनवून घेऊयात। आपल्याला हा 5 मिनिटपर्यंत व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। आपण 10 मिनिटसाठी हा झाकून ठेवूयात गोळा आणि व्यवस्थित सेट होऊ देऊयात। 10 मिनिट कंप्लीट झालेले आहे। आपण आता गोळा काढून घेऊयात आणि हा परत एकदा असा हाताने तोडून घेऊयात। आता आपण लाटून घेऊयात। आता आपण याला छोटे छोटे असे होल करून घेऊयात। आता आपण यावर पिझ्झा सॉस लावून घेऊयात। यावर आता आपण चीज घालून घेऊयात। आता आपण शिमला मिरची मी इथे घेतलेली आहे, ते आपण यावर लावून घेऊयात। यावर मी कांदा लावून घेते आहे। तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यावर ठेवून घेऊ शकता। टोमॅटो ठेवून घेऊयात। कलरफुल छान आपला पिझ्झा दिसतोय आणि आता आपण व्यवस्थित सजवून घेऊ। तुम्ही यावर मका सुद्धा घालू शकता, मक्याने आणखी छान त्याची टेस्ट येते। आता आपण यावर परत चीज थोडंसं ॲड करून घेऊयात। इथं कुकरमध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि कुकर थोडा गरम होऊ दिला आहे। आता आपण हा जो पिझ्झा आहे हा यावर ठेवून घेऊयात। आपल्याला मीडियम फ्लेममध्ये हा 15 मिनिटं आणि हाय फ्लेमवर 5 मिनिट असा हा बेक होऊ द्यायचा आहे, शिजू द्यायचा आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे आणि शिटी काढून घेतलेली आहे। चला तर आता आपण चेक करून घेऊयात। बघू शकता पिझ्झा किती छान झालेला आहे। आता आपण पिझ्झा बाहेर काढून घेऊयात। बघू शकता पिझ्झा किती छान झालेला आहे। आता आपण यावर चिली फ्लेक्स घालून घेऊयात आणि पिझ्झा कट करून घेऊयात। बघू शकता किती छान पिझ्झा झालेला आहे आणि पिझ्झा बेस पण छान झालेला आहे, व्यवस्थित शिजलेला आहे। खूप छान क्रिस्पी आणि मस्त झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।